यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येते। तर वाल्मिक कराडची जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून तपासणी केली जाते। अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांकडून रक्त चाचण्यांचा सल्ला देण्यात आल्याची ही माहिती आहे। तर वाल्मिकच्या रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर आता पुढील उपचार त्याच्यावर केले जाणार असल्याची माहिती समोर येते। वाल्मिक कराड जो मुख्य सूत्रधार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आरोपपत्रामध्ये आणि त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 800 लाभार्थी रेल्वेने अयोध्येला रवाना झाले। पालकमंत्री उदय सामंत यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत रवाना केलं। ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक सुद्धा उपस्थित होते। पालघर जिल्ह्यात आणखी एक MIDC उभी राहणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। पालघरच्या दुग्ध प्रकल्पाची हजारो हेक्टर जमीन MIDC कडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली। धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राम शिंदेच काफी आहेत असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं। राम शिंदेंना सभापतीपद देऊ नये यासाठी कोणी कोणी विरोध केला होता याची यादीच माझ्याकडे आहे असं बावनकुळे म्हणाले। वसमतच्या गुंज गावात ट्रॅक्टर अपघातामध्ये 7 महिलांचा मृत्यू झाला होता। दरम्यान या महिलांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमात अनेक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून संयुक्त महाराष्ट्र गौरव यात्रा काढली जाते। ही यात्रा सांगलीमध्ये दाखल झाली आहे। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रथ कलश यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। कुलगाम पोलिसांनी लष्कर आणि CRPFच्या संयुक्त कारवाईमध्ये 2 दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे। त्यांच्याकडून शस्त्रास्त्र आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला। मावळमधील देहू इथल्या पर्यटकांच्या मोबाईलमध्ये पहलगाम हल्ल्यातील 2 संशयित दहशतवादी कैद झाले। पर्यटक श्रीजीत रमेशन यांनी याबाबत NIAला माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर आली आहे। अल्पकालीन व्हिसा असलेले 49 पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आहेत। भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्याप महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये सर्वाधिक 19 तर नागपुरात 18 पाकिस्तानी नागरिक आहेत। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। कुपवाडामध्ये पोलीस आणि सैन्याचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। या दरम्यान हा शस्त्रसाठा सापडला। जम्मूतील स्थानिकांनी पुन्हा बंकर उघडले। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 2018 पासून वापरात नसलेले बंकर पुन्हा उघडण्यात आले। दरम्यान स्थानिकांचं म्हणणं आहे की त्यांना पाकिस्तानवर विश्वास नाही, कारण ते सैन्य आणि नागरिकांचे नुकसान करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात। जम्मू काश्मीरमधील ट्रेकिंग बंद करण्यात आलंय। पुढील आदेश येईपर्यंत ट्रेकिंग बंद राहणार आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। प्राईम टाइम बुलेटिन मध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला एक खळबळजनक बातमी। पुणे जिल्ह्यातल्या देहू परिसरातले काही पर्यटक नुकतेच जम्मू काश्मीर फिरण्यासाठी गेलेले होते आणि पहलगामपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरती असलेल्या बेताब व्हॅली परिसरात सुद्धा ते गेले होते। आणि याच बेताब व्हॅलीमध्ये आपल्या लहान मुलीचा एक छोटा व्हिडिओ हे कुटुंब तयार करत होतं आणि त्याच वेळेला या मुलीच्या पाठीमागनं 2 व्यक्तीच्या गेल्या त्याच व्यक्ती संशयित दहशतवादी असल्याचा दावा संबंधित कुटुंबाने केलेला आहे आणि या बाबतीतली सगळी माहिती त्यांनी NIAला दिली आहे। तर NIA कडनं सध्या या व्हिडिओचा तपास केला जातोय। तर एका बाजूला आपण पाहतोय ज्यांनी पहलगामचा दहशतवादी हल्ला केला त्या 4ही अतिरेक्यांचे दहशतवाद्यांचे फोटो आणि दुसरीकडे पुण्यातले हे कुटुंब जेव्हा पर्यटनासाठी बेताब व्हॅलीमध्ये गेलं होतं तेव्हा त्यांच्या मोबाईलमध्ये कैद झालेले हे दोघे जण। या दोघांचे चेहरे या 4 व्यक्तींमधल्या 2 चेहऱ्यांशी
तंतोतंत जुळतात असा दावा या कुटुंबानं केलाय आणि हे सगळं प्रकरण सध्या NIA कडे गेलंय. NIA कडनं अधिक तपास सुरू आहे. देखिए 18 अप्रैल को जो है हम लोग पहलगांव गए थे घूमने के लिए, जहाँ पे 22 तारीख को जो है ये जो टेररिस्ट अटैक हुआ था, लेकिन हम वहाँ पे 18 तारीख को गए थे। और 18 तारीख जाने के बाद हम जब बेताब वैली की तरफ गए, जो कि 14 मिनट का दूरी पे है, 7.5 किलोमीटर गिरता है पहलगांव से, बेताब वैली करके जो जगह है, वहाँ जाने के बाद वहाँ पे जो मेरा 6 साल का जो बच्ची है उसका रील्स हम शूट कर रहे थे। और रील्स के अंदर जो है जो उसके अंदर जो संशयित टेररिस्ट है वो कैद हुआ। अब जब हम रिटर्न पुणे आने के बाद, जब सिक्योरिटी एजेंसीज लोगों ने जब उसके अंदर टीवी पे जो चारों टेररिस्ट का फोटो जो है जब उन्होंने पब्लिश किया, तो मैंने और जो मेरी वाइफ है हमने बोला कि इसमें से 2 जन को तो हमने देखा है, पर कहाँ देखा ये हमको याद नहीं आ रहा था। तो हम लोगों ने क्या किया, जितने हमारे वीडियोज़ पहलगांव के हो, बेताब वैली के हो, और जितने फ़ोटोज़ हमने स्कैन किए और चेक करने के बाद जो है हमको मालूम पड़ा कि जो हमारी बच्ची का रील्स बनाते समय जो 2 आदमी पास किया, तो उनका जो बॉडी लैंग्वेज, हाइट, वेट, ड्रेसिंग सेंस जो है वो सस्पिशियस थे। और जो 4 में से जो 2 टेररिस्ट थे उनसे मैच हो रही थी। तो हमने तो आंख से देखा, तो हमको तो सस्पिशियस आने के कारण हमने जो है इमीडिएटली दिल्ली NIA को फ़ोन पे बताया। उन्होंने जो है उसके अंदर वहाँ का एक सीनियर ऑफिसर का व्हाट्सअप नंबर दिया, जिसपे हमने पूरा डिटेल्स फोटोज़ भेजे हैं। और अभी NIA वो पुष्टि करेगा कि वो सही में वो टेररिस्ट थे या नहीं, पर हमने तो आंखों से देखा है। और जो बॉडी लैंग्वेज दिख रहा है, जो हाइट वेट है, वो टेररिस्ट से मिलता जुलता है। जहाँ पे ये हादसा हुआ था पहलगाम, वहाँ से ये जो बेताब रैली हो कितनी दूरी पे है? और NIA की तरफ से आपको अभी तक कुछ रिप्लाई आया है क्या? बेताब वैली जो है पहलगांव से बाई रोड जाना पड़ता है। वहाँ पे टूरिस्ट गाड़ियाँ और प्राइवेट गाड़ी चलती नहीं है। यूनियन जो है बेताब वैली के लिए अलग यूनियन है, वो यूनियन का गाड़ी में आपको चेंज करके जाना पड़ता है। 14 to 15 मिनट्स का ड्राइव है, पूरा जैसा घाट सेक्शन होता है। और 7.5 किलोमीटर पे ये बेताब वैली है। यानंतर बातम्या राज्यातल्या राजकारणाच्या. ठाकरे बंधू या दोघांच्याही एकत्र येण्याची चर्चा राज्याच्या राजकारणात कधीही आउटडेटेड होण्याची शक्यता नाहीये. आणि आता जेव्हा पालिका निवडणुका जवळ आल्यात, तेव्हा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली. आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एक ट्विट करत पुन्हा एकदा राज ठाकरेंना साथ घातल्याचं बोललं जात आहे. काय घडतंय दोनही भावांच्या पक्षात पाहूया या विशेष रिपोर्टमधनं. वेळ आली आहे एकत्र येण्याची. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी. आजच्या ट्विटमधनं शिवसेनेनं ठाकरे बंधू एकत्र येण्याची हीच ती वेळ म्हणत मोठा संदेश दिल्याचं मानलं जात आहे. गेल्या शनिवारी राज ठाकरेंची मुलाखत सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. त्या मुलाखतीतनं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा टाळी देण्याचा प्रयत्न केलेला. उद्धव ठाकरेंनी पण क्विक रिस्पॉन्स देत राज ठाकरेंच्या टाळीला उत्तर दिलं. आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. आता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबद्दल भाष्य केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा धुरळा उडाला. दोनही बाजूच्या नेत्यांकडनं उलटसुलट वक्तव्य उमटू लागल्यानंतर ठाकरे ब्रदर्सनं आपापल्या कार्यकर्त्यांना सायलेन्स प्लीजचा मेसेज दिला आणि चर्चांच्या याच वावटळीत दोनही भावांनी परदेश गाठला. आता पक्षप्रमुखच इथे नसल्यानं कार्यकर्त्यांनी सुद्धा भावनांना आवर घातला. पण याच थंडावलेल्या चर्चांना पुन्हा जागृत करण्याचं काम केलं ते शिवसेनेच्या आजच्या ट्विटने. तो ठाकरे ब्रँडच संपवायला निघाले असतील तर काही का असेना, राज ठाकरे पण हा एक ब्रँड आहे आणि त्या दोन्ही ब्रँड ठाकरे म्हणून एक झाले तर कदाचित या मुंबईत किंवा महाराष्ट्रात एक अतिशय आगळं वेगळं चित्र दिसू शकतं असं नागरिकांचं, जनतेचं म्हणणं आहे, काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर त्या आणि प्रयत्न तो झाला असेल आणि तो चांगला आहे.
ठाकरे बंधू एकत्र येणं किंवा न येण्याचा निर्णय पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं विशेष महत्वाचा आहे. त्यामुळे फक्त ठाकरेंचेच कार्यकर्ते नाहीत तर सत्ताधारी पक्षाचं सुद्धा बारीक लक्ष या दोन भावंडांच्या निर्णयाकडे. माननीय राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे. शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची, कशी करायची हा त्यांचा विचार आहे. त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे. शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे, त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही. ठाकरे बंधूंचे एकत्र येणं हा अनेक शिवसैनिकांच्या मनातला हळवा कोपरा आहे. गेला आठवडाभर थांबलेली एकत्र येण्याची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे दोनही भाऊ भारतात परत आल्यानंतर एकत्रीकरणाबद्दल एखादा निर्णय घेतात का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.